जयगुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उन्हाळा विशेष थंडगार विड्याच्या पानाचं सरबत करणार आहे। सोपी रेसिपी आहे। शरीराला थंडावा देणारं थंडगार आणि स्वादिष्ट पान सरबत करण्यासाठी 1 चमचा सब्जा निवडून घ्यायचा। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा वापर करतात। चाळणीमध्ये धुवून घ्यायचा आहे। यामध्ये पाणी टाकायचं। उन्हाळ्यामध्ये सब्जा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। एका वाटीमध्ये काढून यामध्ये अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी टाकायचं। हे भिजत ठेवायचं आहे। 2 चमचे सोप, यामध्ये 4 इलायची पाणी टाकून धुवून घ्यायचं। एका वाटीत काढून भिजत ठेवायचं आहे। अर्धी वाटी पाणी घ्यायचं। 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे। या रेसिपीमध्ये गोंद कतिरा वापरणार आहे। याचा गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वापरतात। गोंद वेगळा आणि गोंद कतिरा वेगळा आहे, थोडाच घ्यायचा। हे 3 तुकडे घेत आहे। यामध्ये पाणी भिजल्यावर भरपूर फुलतो। यावर झाकण ठेवायचं। 6 ते 7 तास भिजत ठेवायचं आहे। पान सरबत आहे। यासाठी 5 विड्याचे पान घेत आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे। कोणत्याही प्रकारचे विड्याचे पान घेतले तरी चालेल। सरबत करण्यासाठी मी खडीसाखर घेत आहे। असेल तर खडीसाखर घ्यायची, नाही तर साखर घेतली तरी चालेल। मिक्सरला बारीक करून घेते। ज्या मिक्सरच्या भांड्यात खडीसाखर बारीक करून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यात हे पानं बारीक करून घ्यायचे आहे। पानाचे देठ काढून घ्यायचे। हाताने असे तोडून घ्यायचे। यामध्ये 2 चमचे गुलकंद शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी 2 मोठे चमचे गुलकंद घेत आहे। 6-7 तासामध्ये सोप इलायची छान भिजली आहे। पाणी न टाकता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। असं जाडसर बारीक होते। यामध्ये सोप भिजविलेलं पाणी, सुरुवातीलाच पाणी टाकलं तर व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून आधी थोडं फिरवून घ्यायचं, त्यानंतर थोडं पाणी टाकून फिरवून घ्यायचं। असं छान बारीक झालेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून गाळून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही यात टाकायचं। हलकासा दाब देऊन असं गाळून घ्यायचं। विड्याच्या पानाचं प्रीमिक्स तयार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर चिमूटभर खाण्याचा हिरवा रंग यामध्ये टाकायचा। मी घरगुती पान सरबत करत आहे, म्हणून नाही वापरत। या प्रीमिक्समध्ये 4 ग्लास सरबत तयार होते। सब्जा छान फुलला आहे। गोंद कतिरा पाण्यामध्ये छान फुलला आहे। सरबत करण्यासाठी उकडून फ्रीजमध्ये थंडगार केलेलं दूध, या चमच्याने 2 चमचे सरबत प्रीमिक्स 2 मोठे चमचे भरून घेत आहे। यामध्ये 2 चमचे सब्जा, 2 चमचे गोंद कतिरा, 2 चमचे बारीक केलेली खडीसाखर मिक्स करून घ्यायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। रेसिपी लाईक करा। उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारं थंडगार पान सरबत तयार आहे। या उन्हाळ्यात थंडगार स्वादिष्ट पान सरबत करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।